आता आलं लक्षात? तुझाच डाव कसा तुझ्यावर पलटवला मी. हं? काल रात्री तू आणि हा बावळट आला होतात ना तन्मयला बघायला. वश झालायस तू. जा तिकडे जा. ए तिकडे. बिल्डोक राजाध्यक्ष तेजसला बोलव. आत्ताच वश करते त्याला. बस तिकडे बस. तेजस झोपला होतास का? अरे मला जरा चार्जर हवा होता. नाही माझा चार्जर बहुतेक रुपालीच्या बेडरूममध्ये राहिला आहे. तू जाणून देतोस का? ये तन्मयच्या रूममध्ये. शाबास. बाबा दार उघडच का ठेवलंय? अरे तू येणार होतास ना म्हणून तन्मयनेच उघडं ठेवलं होतं. हा चार्जर इथे ठेवतोय. हां तुला काय झालं रे तन्मय? असं काय बघतोय? तन्मय तुझ्याशी बोलतोय मी. कुठे बघतोय हा? बाबा आपल्याला इथून निघायला हवं. तन्मय उठ. तन्मय उठ चल लवकर ये तन्मय. बाबा काय लवकर ये करताय? तन्मय लवकर ये. चला गाणं लावा नाचा सुरू. कसं वाटतंय? तुझेच माणसं तुझ्या विरोधात माझ्या बाजूने उभी आहेत. जा जा जा. थांबवू शक्य असेल तर त्यांना. बाबा 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 जागे व्हा. बाबा बाबा मी आहे. एकटी बाबा 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 तुम्हाला तिथे ऐकायची काही गरज नाही. बाबा बाबा सिद्धीवर या. बाबा इकडे बघा. तन्मय 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 इकडे बघ. तन्मय तन्मय इकडे बघ. तन्मय तन्मय थांब. तन्मय तुम्हाला त्रास. तेजस भाऊजी इकडे बघा. मी आहे नेते. तेजस भाऊजी असं तुम्हाला करायला लावताय. मी आहे.
आपल्याला लढायचंय. तुम्ही का प्लीज 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 ऐका माझं, ऐका. फाल्गुनी ताई जागा मला. फाल्गुनी ताई ऐका ना माझं. फाल्गुनी ताई. सगळ्या बाजूने घेरलंय तुला. बाबा बाबा ज्या प्याद्यांचा वापर करून माझ्या विरोधात लढणार होतीस ती सगळी प्यादी माझ्या बाजूने फिरवून घेतली. आता ती माझी प्यादी आहे. मी मारा म्हटलं की मारणार, मी मरा म्हटलं की मरणार. लक्षात येत आहे? विरोधक जे बोलणार तेच घडणार. अजूनही आशा आहे तुला? तुझी देवी काहीतरी करेल, वाचवायला येईल. हं? नाही होणार आहे. हार दिसतेय ना तुला तुझ्या डोळ्यासमोर. सोड त्या त्रिनयनेची भीती. या विरोचकाच्या गटातील विरोचकाच्या पायावर नाग घास. बघ, माफ करतो का? तनू, आवाज वाढव बाळा. नेत्रा, रडू नकोस. प्लीज शांत हो. तू आधी ये. बस इथे. बस इथे. सगळं शांत हो. मी प्लीज. कशी शांत हो? सगळं संपलंय. असं अजिबात नाही. असंच आहे आत्या. त्या विरोचकाने आपलं घर, आपलं कुटुंब सगळं उद्ध्वस्त केलंय. आधी फाल्गुनी ताई आणि केतकी काकू, आता बाबा, तेजस भाऊजी, तन्मय, सगळ्यांना वाश केलं त्या विरोचकाने आणि आपण काहीच करू शकत नाही आहोत. मित्रा, ऐक आहे बघ. आम्हा सगळ्यांना लढायचं बळ तू देतेस ना. तू नको नाशी खचून जाऊस. तू नको नाशी हार माणूस. प्लीज. मी हारलेच आहे साहेब. हे सगळं माझ्यामुळेच होतंय. मीच कारण आहे. कारण मला संकेत आला होता ना, पण मी काहीच करू शकले नाही. काहीच नाही करू शकले. नाही वाचवू शकले मी त्यांना. नेत्रा, हा विचार करायचा नाही. हे बघ, काहीतरी मार्ग निघेल यातून. कसा निघणार आहे मार्ग आत्या? सागरला कसा निघणार आहे मार्ग? कसं लढायचंय आपण? त्या विरोचकाची शक्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि आपण काय करतोय? काहीच नाही. देवी आई आपल्याला मदत करते. सांगा ना, एवढं सगळं घडतंय, एवढं सगळं त्या निर्दोष लोकांबरोबर घडतंय, मग देवी आई काहीच कसं करत नाहीये? बोला ना, का नाही करत देवी आई काय? तर मलाही नाही कळत. एवढं सगळं होऊन सुद्धा ती का नाही काही करत? हे सगळं घडतंय कारण त्यामागे काहीतरी कारण आहे. नाहीतर देवी आईनी हे होऊच दिलं नसतं. आता हे सगळं आपल्या बरोबर झालं असतं ना तरी ठीक होतं. हे सगळं त्या निर्दोष लोकांबरोबर होत आहे. विरोचक आपल्याला वश करू शकत नाही म्हणून विरोचकाने त्या सगळ्यांना वश केलंय आणि आपल्या विरोधात उभं केलंय. आपण तुझ्या लक्षात येत आहे का? आपलं संपूर्ण कुटुंब त्या विरोचकाच्या ताब्यात आहे. विरोचक त्यांच्या बरोबर कधी काही करू शकतो. काही भयंकर घडू शकतं.
आपल्या घरात आता कोणाचाही जीव जाऊ शकतो. नेत्राने अस्तिकाला मारलं, माझ्या एका गुलामाला. त्या बदल्यात मी तिच्या गटातल्या 5 जणांना गुलाम करून घेतलंय. 5 जण. याला म्हणतात बदला घेणे. गुलामांनो, आता वेळ वाया घालवायचा नाही. वाट बघायची नाही, नाहीतर ग्रहण संपेल. ग्रहण ग्रहण संपेल असं का बोललो? असो. चला गुलामांनो, मला सांगा, माझ्याशी सगळ्यात वाईट कोण वागलंय? मी 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 जिगरबाज बेवडे आणि मंद चिमणे. मी तुमची तर लायकीच नाहीये मला त्रास द्यायची. त्यामुळे आत्ता सोडून देते तुम्हाला. बिनडोक राजाध्यक्ष, तू खूप छळलेस मला, खूप त्रास दिलेस, पण नवरा आहेस माझा, त्यामुळे तुझा नंबर पहिला नाही. छोटा विरोचक, तू तर वंश वाढवणार ना माझा. तुझा कसा नंबर लावेन मी? आता राहिला हा चिडका पिप्पा. मी तू खूप छळलेस मला, तूच खूप त्रास दिलास. अंगावर धावून यायचास माझ्या, भुंकायचास माझ्यावर. तुझा नंबर पहिला. मी बस. बेवडे, आता इथे रक्ताची नदी वाहणार. आरडाओरडा करायचा नाही, घाबरायचं नाही, मंद चिमणे किंचाळायचं नाही. हा, नुसतं बघत बसायचं. भुंक भुंक भुंक. जोरात भुंकत राहा, भुंकत राहा. मामा, आम्ही प्रयत्न केला पण शेवटी व्हायचं तेच झालं. विरोचकांनी त्याची वशी करण्याची शक्ती सगळ्यांवर वापरली आणि सगळ्यांना वश केलं. हे असं घडायला नको होतं. विरोचकाचा प्रभाव कमी होणं अपेक्षित होतं, पण या नव्या शक्तीमुळे विरोचक आणखी शक्तिशाली झाला. तेच तर. शेखर, तेजस, तन्मय यांना कधी त्याने वश केलं हेच कळलं नाही. मामा, नेत्राला एवढं हतबल झालेलं मी कधीच पाहिलं नाही. म्हणजे आता असं वाटायला लागलंय ना की विरोचक हे युद्ध जिंकतो की काय. नाही इंद्राणी, असं अभद्र बोलू नकोस. असं काही होऊ नये एवढीच इच्छा आहे मामा, पण नेत्राची ही अवस्था बघवत नाहीये. नेत्रा फक्त देवी आईची मुलगी नाही, ह्या घराची सून सुद्धा आहे. या घराची जबाबदारी घेतली तिने आणि एवढी सगळी काळजी घेऊन सुद्धा तिच्या डोळ्यासमोर हे सगळं घडतंय. मामा, जर घरातल्या कोणाचाही जीव गेला ना तर नेत्रा आणि मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. विरोचकाच्या ह्या वशीकरणाच्या शक्तीवरती काही उपाय आहे का मामा? तुम्हाला माहिती आहे काही? मी सुद्धा तोच विचार करतोय ग बाळा, पण काही सुचतच नाहीये बघ. ही अशी वेळ येईल असं कधीच वाटलं नव्हतं ग. आमच्या पुढे एकच प्रश्न आहे. मी, अद्वैत, नेत्रा, आम्ही तिघही त्या प्रश्नाचं उत्तर शोधतोय. एवढं सगळं घडत असताना देवी आई काहीच का करत नाहीये?
आम्ही दोघी देवी आईच्या मुली होत, आम्हाला देवी आईचं वरदान आहे. पण मग आमची शक्ती निष्क्रिय का? विरोचक का शक्तिशाली होत चाललाय? मामा, मी मागे एकदा ऐकलं होतं की देव सुद्धा काही काळासाठी निद्रावस्थेत जातात. तसं काही आहे का? किंवा देवी आई तपाला बसली म्हणून आम्हाला मदत मिळत नाहीये, असं काही आहे का? देवी अशी निष्क्रिय असण्यामागे काय कारण असेल मामा? इंद्राणी, मला फक्त आजचा दिवस दे बाळा, फक्त आजचा दिवस. मी बघतो माझ्या काही हाती लागतोय का. हं? मामा, लवकरात लवकर ह्यावरचा उपाय शोधा. हो. ठेवते. दारुगडा, दारुगडा. नाही नाही नाही, थांबा थांबा. दारुगडा, काय करतेस तू? ऐक माझं. साहेब तुम्ही माझं ऐका. मला मला फक्त एकदा सगळ्यांना बघू दे, फक्त एकदा. दारुगडा. दारुगडा. कसा वाटला तेजसचा नवीन लुक? कसा वाटतोय हा अवतार? ओ अर्धवट राम, उठा. बस. छान आहे की नाही लुक? मला आवडलाय हा लुक. कसा आहे? बरं अर्धवट राव, तुमची दाढी करता करता माझ्या बोटाला लागलं, रक्त आलं बोटातून. त्या रक्ताचा हिशोब चुकता करणार मी. हा. खर तर तेजसचा गळा कापून रक्ताचा सडा घालायचा होता मला, पण म्हटलं नको,
आजचा दिवस नको, थांबूया जरा. तू का त्यांना त्रास नको 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 प्लीज काही बोलू नकोस. हे बघ 30 स्टेप नाही लावायची. तेच बोलणार ना तू. कशाला यांना वेठीला धरलंय, त्यांचा काय दोष आहे, ते निर्दोष आहेत, त्यांना मारू नकोस, त्यांच्याऐवजी मला मार. कशाला नको. बास आता बास. तुम्ही जा बघू, जा जा दोघंही जा. एक गंमाडी गंमत देते मग, जा. अरे खरंच सरप्राईज आहे. जा जा. अर्धवट राम, तुमच्या दादा आणि वहिनीचा पाय निघतच नाहीये या खोलीतून. हे घे वस्त्रागर. आणि त्या विंडो राजाध्यक्षाचा गळा का. नाही नाही, आम्ही जातोय, आम्ही जातोय. गेले गेले गेले. बसा.